चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन। त्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या आपण। हा 1.5 किलो खवा आहे। आता तुम्ही तुमच्या खव्यानुसार पीठ वगैरे घ्यायचं आहे। आता हे 1.5 किलो खवा आहे, फ्रीजमध्ये ठेवलेला आहे। थोडासा गुठळा झालेला आहे, त्याच्यामुळे हे आता थोडंसं मऊ करून घेत आहोत आपण। याला व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे, कारण मधल्या गुठळ्या ह्या फुटल्या पाहिजे। आणि हे आता आपण गव्हाचं पीठ टाकून घेत आहोत। त्यामध्ये आपण मैदाही टाकू शकतो आणि गव्हाचं पीठही टाकू शकतो। ज्यांना मैदा नाही चालत ते आणि गव्हाचं पीठ टाकायचं, तर आम्ही सरासरी गव्हाचं पीठच टाकतो याला। आणि हा खायचा सोडा आपण टाकलेला आहे। आता हे सगळं आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याला। ते मध्ये गुठळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजे आणि व्यवस्थित असं एकजीव झालं पाहिजे। आता हे झालेलं आहे आपलं। आता याचे आपण छोटे छोटे जामून करून घेणार आहोत। तळल्यानंतर आता हे चांगले फुगतात व्यवस्थित। आता हे बघा आपले जामून होत आलेले आहेत। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे तुम्ही मला नक्की सांगा। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहता हेही मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का? नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। आता हे आपले जामून सगळे होत आलेले आहेत। हे सगळे आपण बनवून घेतलेले आहेत। आता हे 1.5 किलोचे बघा जामून किती मोठे झालेले। त्याच्यासाठी आपण 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं होतं। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। हे व्यवस्थित झालेले आहेत आता आपले गोल गोल करून। आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी आता सर्वप्रथम आपण कढई ठेवलेली, नंतर आपण त्याच्यात तेल टाकू चुलीवर। आणि गॅसवर जरी केलं तरी जास्त, एकदा तेल तापलं की कमी करून घ्यायचा गॅस। आता याच्यावर हे तेल तापलेले आपले, जाळ थोडा कमी करून घ्यायचा आणि ह्याला टाकून घ्यायचं व्यवस्थित। तर जास्त करपले जातात, तसे तर जामून थोडे काळपट झाले तर चांगले वाटतात खाण्यासाठी। आता प्रत्येकाची चॉईस आहे, काही जणाला नाही आवडत, काही जणाला थोडे लालसर लालसर आवडतात। आमच्यात सगळ्यांना थोडे काळसर कलर झाला तरच आवडतो। आता हे बघा आपण व्यवस्थित असे तळून घेणार आहोत। कमी ह्याच्यावरच घ्यायचे आहेत। हे झाले तयार आपले जामून, कशा मस्त झालेले आहेत या सर्वजण खाण्यासाठी।